आपले मला व्यक्त करावे. आमदार प्रकाश ठाकरे साहेब. गारगोटीच्या अशा कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर पाहुणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय सन्माननीय गजानन निकम साहेब, या तालुक्याच्या सुनबाई आणि सिव्हिल सर्जनमध्ये आपण काम करणाऱ्या सन्माननीय देशमुख मॅडम, आपल्या विभागाचे डेप्युटी डायरेक्टर, या विभागाचे आरोग्य उपसंचालक सन्माननीय माने साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गोकुळ दूध संघाचे संचालक सन्माननीय नंदकुमार ढिंगे साहेब, सन्मान्य अभिजित साहित्य साहेब, सन्मान्य आवडरावजी जाधव साहेब, सन्मान्य नाथराव पाटील साहेब, सन्मान्य अशोकरावजी वाडके, सुनीलरावजी निंबाळकर, विश्वनाथरावजी पाटील, सन्मान्य आमचे DHO गायकवाड साहेब, मदनरावजी देसाई, संदीपरावजी वरंडेकर, सुभाषरावजी पाटील, छत्रपती सुधीरसाहेबचे आमचे मित्र सन्मान्य पाटील साहेब शिरोडकर, गारगोटीचे डेप्युटी सरपंच सन्मान्य सागर शिंदे, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख या विभागाचे सन्मान्य संग्रामसिंह सावंत, विद्यार्थी संघटनेचे सन्मान्य विद्याधर सरीफ, संजय बाबा किले, या समितीचे आमच्या जिल्हा रुग्णालय समितीचे सदस्य सन्मान्य विजयरावजी बनवले, तालुका प्रमुख बाजीरावजी चव्हाण, अशोकरावजी फराटे, अंकितरावजी चव्हाण बापू, आरोग्य विभागाचे सर्वच्या सर्व सन्माननीय पाहुणे मंडळीने, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार, या तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व गावातील सर्व सरपंच, सर्व विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सर्व सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे या तालुक्यातील सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करावी तसा एक वेगळा आनंद असतो, तसाच आनंद अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर हे माझं गाव आहे आणि या गावामध्ये आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला इथे मला आठवतं की मुरगुडला दवाखाना दादा आमच्याकडे मोठा होता. आमच्याकडे त्यावेळेला कदाचित आरोग्य असल्याने एखादी डिलिव्हरी झाली तरी आमच्या आईबरोबर किंवा आमच्या घरातल्या मंडळींबरोबर आम्ही मुरगुडला जायचो. प्रसंग तो. आणि आज उपजिल्हा रुग्णालय आपण सगळं आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्यावेळेला आम्ही सगळेजण गेलो प्रत्येक ढोलरगड तालुक्यातला सेवेतून होईल, पण तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा आनंद होऊन जाईल. एवढं चांगलं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची इमारत सावंतसाहेब आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून. गारगोटी हे तालुक्याचं ठिकाण आहे. या तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या सुविधा असल्या तरी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय होणं अत्यंत आवश्यक होतं. अनेक वर्षाची आपल्या सगळ्यांची मागणी होती आणि त्या सगळ्या मागणीला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याचा उल्लेख मगाशी नाथाजींनी केला की आदरणीय चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना आणि तत्कालीन दीपक सावंतसाहेब आरोग्यमंत्री असताना आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा प्रश्न असा आला की इथं जागा कमी होती, मग पलीकडे जागा घ्यायची अशा पद्धतीचा प्रस्ताव आला. पण आमच्या गावातला आणि गाव भागातल्या लोकांचं म्हणणं असं की पोलीस स्टेशन आणि गारगोटी ग्रामीण रुग्णालय या दोनच गोष्टी आता गावात आहेत. ह्या सुद्धा जर हलवलं तर गावाचं अस्तित्व म्हणजे महत्त्व कमी, बाजारपेठेचं महत्त्व कमी. आणि मग आम्ही पहिल्यांदाच अशी व्हर्टिकल इमारत होती. या इमारतीला अतिशय चांगल्या पद्धतीने 4-5 मजली इमारत भेटली, कारण इथं जागा अपुरी असल्यामुळं निश्चितपणे या सगळ्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची मान्यता घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीची एक देखणी इमारत आपण या ठिकाणी उभा केली. या इमारतीच्या लोकार्पणाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आदरणीय तानाजीराव सावंतसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सज्ज आहोत. आज सुद्धा मनाची आपण काही सूचना दिल्या तर त्या डायलिसिस युनिट सुद्धा इथं व्हावं, जे सगळं कोल्हापुरात आहे ते सगळं इथं व्हावं, यासाठी आपण सगळ्या पद्धतीचे फंड आम्हा सगळ्या तालुक्यावासियांना द्यावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. या तालुक्याच्या एकूण सगळ्या विकास कामांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने जे काय आम्ही सगळं काम करतोय त्या सगळ्याबरोबर आरोग्य सेवेचं काम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खरं म्हणजे 2 वर्षांपूर्वी याला मान्यता मिळाली, परंतु म्हणजे इमारत पूर्ण झाली, परंतु या इमारतीचा प्रस्ताव म्हणजे स्टाफ मान्यतेचा प्रस्ताव मात्र होत नव्हता. आणि मग तो राजेश टोपे साहेबांच्यापासून पाठलाग करत होतो, परंतु ते तुमच्याच हातून व्हायचं होतं. त्यामुळे तुमच्याच नेतृत्वाखाली जी बैठक झाली त्या बैठकीवर या स्टाफ मान्यतेला सुद्धा प्रस्ताव मिळाला आणि मग आम्ही अधिकृतरित्या उद्घाटन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना अतिशय निमंत्रित केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्यातल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बरोबर पलीकडच्या बाजूला मडूरची PHC झाली, त्याची स्टाफ मान्यता राहिली. त्यामुळे मडूरची PHC सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये कार्यान्वित होण्यासाठी माझी विनंती आपल्याला आहे की मडूरसाठी सुद्धा स्टाफची मान्यता अंतिम टप्प्यामध्ये फायनान्सला आपल्याकडून गेलेली आहे. DHO आमची सातत्यानं त्याच्याबद्दल पाठलाग करतायत. मडूर, म्हासुर्ली आणि पलीकडच्या बाजूला असणारा आमच्या विजयराव बलुकडे आणि शामरावजी भावके साहेबांच्या गावचं तुरुंबे जी PHC आहे ती एका बाजूला आरोग्य पथक होतं, पण त्या आरोग्य पथकाचा आपण सगळ्यांच्या प्रयत्नानं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याला PHC केली. त्याच्या स्टाफची मान्यता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या इमारती बांधून तयार आहेत, त्याला सुद्धा मान्यता देण्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना आपण द्याव्यात अशा पद्धतीची विनंती करतो. दाजीपूरची PHC
त्या दाजीपूरची PSC बांधून तयार झाली, 2 वर्ष झाली आणि ती बांधून झाल्यानंतर त्याला स्टाफची जी आवश्यकता आहे त्या दाजीपूरच्या स्टाफच्या आवश्यकतेबद्दल सुद्धा राजेश गायकवाड यांच्याकडून प्रस्ताव नॉर्थ जिल्हा परिषदचा आपला गेलेला आहे. त्याला सुद्धा अपेक्षित अगदी अंतिम टप्प्यातल्या मान्यता आहेत. म्हणजे थोडक्यात या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या सगळ्या सुविधा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते गवसे PSC पासून ते पलीकडच्या म्हातुर्ली परिस्थिती म्हणजे माझा मतदारसंघ हा 3 तालुक्यातला आहे. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्यांची सुद्धा सुविधा नव्हती, आता रस्ते खूप चांगले झाले पण आरोग्याच्या सुविधा सुद्धा चांगल्या पाहिजे असतील तर आम्ही इमारती बांधल्या, त्या ठिकाणी स्टाफला मान्यता सुद्धा देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावे अशा पद्धतीची विनंती करतो. म्हणजे कसबा तारण्याचे लोक इथं आले असतील, मगाशी त्यांनी आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना निमंत्रण दिलं. कसबा तारण्याला उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता आपण घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून त्या 40 गावांसाठी त्याच्यावरती सही केली आणि निश्चितपणानं त्याच्या पायाभरणीच्या कामासाठी सुद्धा आम्हाला आपण वेळ द्यावी अशा पद्धतीची विनंती तमाम त्या तारणी परिसरातल्या सगळ्या लोकांच्या वतीने मी आपल्याकडे करतो. आदरणीय अभिजित शिंदे साहेबांनी या ठिकाणी आत्ताच मागणी केली की राधानगरी हे तालुक्याचं ठिकाण आहे. या राधानगरीला टुरिझम हब बनवण्याच्या दृष्टिकोनातून परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं राधानगरीचं प्राधिकरण आम्ही जाहीर केलं त्या प्राधिकरणातून भविष्य काळामध्ये प्रचंड पर्यटकांचा ओघ होईल आणि तो सगळा पर्यटकांचा ओघ येत असताना तिथं असणारा आरेज सुद्धा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कन्व्हर्ट करावं अशा पद्धतीची भूमिका आणि अशा पद्धतीची मागणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांकडे करतो. राधानगरी तालुक्यातल्या सगळ्या तालुकावासियांच्या त्या पाठीमध्ये खूप मोठ्या भावना जागल्या, त्यामुळे निश्चितपणानं त्याच्याबद्दल सुद्धा आदरणीय सावंत साहेब निश्चितपणानं आमच्याकडे या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देतील. अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं काम चालू असताना आदरणीय PS देसाई साहेब इथं व्यासपीठावर आहेत आणि मदनदादा सातत्यानं म्हणतात आमच्या कोर्सचं काय झालं तर कोर्ससाठी सुद्धा ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आम्ही केलेली आहे. प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे. आता मंत्री महोदय तुमच्याकडे आले त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्या विषयाला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्यासाठी साहेबांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याचंही उद्घाटन व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो. मागच्या वेळेला कडगावमध्ये बाबा नांदेकरांचा वाढदिवस होता आणि त्यावेळेला कडगाव विभागातल्या शाहजी बापू तुमच्या AB सर तुमच्या सगळ्यांच्या रामरावजी आपल्या अजितरावजी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं आता ग्रामीण रुग्णालय इथं उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर हेच ग्रामीण रुग्णालय कडगावला व्हावं अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची मागणी होती. आम्ही तो पाठलाग करून प्रस्ताव ग्रामीण रुग्णालय कडगाव करण्यासाठी नेलेला आहे. आता मंत्री महोदय आपले शासन आपल्या दारात तसं मंत्री आपल्या दारात किंवा घरात आले त्यामुळे साहजिकच त्याही गोष्टीसाठी सुद्धा आपण त्यांच्याकडे विनंती करूया आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्याही उद्घाटनाला आपण साहेबांना बोलवण्यासाठी सातत्यानं जे जे काही आशीर्वाद द्यायला पाहिजे ते त्यांनी द्यावेत अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं करतो. साहेब विधानसभेमध्ये काम करत असताना एक राजकारण समाजकारण आणि मतदारसंघाचं काम करत असताना सुद्धा सगळ्या समाजासाठी जास्तीत जास्त काम करावं अशा पद्धतीची भावना आणि भूमिका घेऊन मी आपल्याकडे येतोय आणि मला खूप अभिमान वाटतोय की तानाजीराव पाटील साहेब हा तानाजीराव सावंत साहेब हे आमच्या जातीतलाच एक माणूस आहे. मोठं व्हावं, कष्टानं व्हावं, धाडसानं व्हावं, कुणाच्या निर्माणी नाही तर स्वतःच्या हिमतीवर व्हावं, ते कुणी व्हावं तर ते कसं बघावं तर फक्त तानाजीराव सावंत साहेब. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही हाताच्या बोटावरती कोणताही वारसा नसताना ज्या माणसांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची काही राजकीय व्यक्तिमत्व असतील त्या सगळ्या व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे तानाजीराव सावंत. माणूस प्रचंड भडकतोय, चिडतोय. आम्हाला वाटलं हा माणूस राजकारणी झालाच कसा. आम्हाला एक वेळा असा प्रश्न पडायचा पण त्याच्या पलीकडे त्यांचे प्रचंड कष्ट. आज 6 ते 7 कारखाने ते चालवतात. म्हणजे महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये तानाजीराव सावंतांचं नाव हे अत्यंत मोठ्या उंचीवरती आहे. या शिक्षण संस्थांच्या कामामध्ये राज्यातल्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या शिक्षण सम्राटांच्या मध्ये सुद्धा तुमच्या आमच्यातलाच एक सामान्य माणूस कष्ट करून काय करू शकतोय. मला वाटतं नवले साहेबांच्या कॉलेजला आपण इंजिनियर होतो. पतंगराव कदम साहेबांच्याकडे प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि तिथून जे काय त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं ते आता पतंगराव कदम साहेबांच्या आणि DY साहेबांच्या बरोबरीचं एक विश्व त्यांची युनिव्हर्सिटी सुद्धा उभा राहते. प्रचंड इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, डिग्री कॉलेज, फार्मसी कॉलेज, एक पुण्यातले इतके कॅम्पस आहेत. मला वाटते 5 ते 7 कॅम्पस आहेत. प्रचंड काम आहे आणि हे सगळं एखादा सामान्य माणूस पेटून उठला तर काय करू शकतोय त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हजारो लोक त्यांच्याकडे काम करतात आणि हे सगळे करत असताना आपल्या जातीतला म्हणायचं कारण एवढंच आहे कारण आपण सर्वसामान्यांचं पुढारपण करतोय आणि त्याच सर्वसामान्यांच्यातनं अतिशय असामान्य असं काम आपण जर केलं तर तानाजीराव सावंत आम्ही सुद्धा होऊ शकतोय असं आम्ही सगळेजण तुमच्याकडे बघून आदर्श करतोय. निश्चितपणानं आपल्याकडून आमच्या मागण्या काय आहेत. आज येणाऱ्या HMच्या सगळ्या माझ्या भगिनीचं बसते. मी त्यांना मुद्दाम सांगितलं त्यांना की तुम्ही माझ्या आजच्या कार्यक्रमाला सावंत साहेबांना बोलवलं. तानाजीराव सावंत साहेबांकडे आमची विनंती आहे की तर ते रिटायर व्हायला आले
त्या रिटायर व्हायला आणणाऱ्या आमच्या सगळ्या भगिनींना आणि आमच्या मित्रमंडळींना सुद्धा जर काय तुम्ही संधी दिली तर निश्चितपणे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्णायक असा निर्णय होऊ शकतो आणि तुम्ही ते करू शकता. तुमच्या स्टाईलमध्ये ते एकदा झालं की कायमस्वरूपी ह्या लोकांचा प्रश्न मला मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप अभिमान वाटतोय की असाच एक प्रश्न होता. DMLTचे सगळे लोक आता साहेबांचा सत्कार करले. कदाचित साहेबांना माहीत सुद्धा नाही त्यांनी काय केलं. त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीनं त्या DMLT वाल्यांचं दुकानच बंद करायचं ठरलं होतं. या राज्यातले हजारो लोकांचा व्यवसाय आणि त्यांच्या पोटा पाण्यावरती गदा आणायचं काम ज्या पद्धतीने एका विशिष्ट लॉबीने केलं होतं मी साहेबांना सांगितलं. त्यांना पटल्यानंतर त्यांच्या स्टाईलमध्ये जे त्यांनी काम चालू केलं त्याच्यातनं कायदा बदलण्याचं काम सुद्धा सदस्य साहेबांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या DMLTच्या लोकांना एका बाजूला दिलासा मिळेल. त्याच वेळेला सर्वसामान्य माणसाची लूट कोण करणार नाही. कारण आज काय झालंय पॅथॉलॉजीचे रिपोर्ट एकाच वेळेला 4 लोकांची 4 येतात. त्याच्यावरती मॉनिटरिंग कोणाचं नाही. आणि मग या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य ज्यावेळी साहेबांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांच्यासाठी आवश्यक तो कायदा त्यांना सुरक्षितता पण त्यांना सुरक्षितता देता सुद्धा सर्वसामान्य माणसाची लूट होणार नाही यासाठी आवश्यक त्या सगळ्या सूचना देण्याचं काम सुद्धा आदरणीय नानाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली होतंय. आणि त्या सगळ्या लोकांची कारण हे सगळे लोक हे आमची मित्रमंडळी आहेत. महाराष्ट्रात तुमच्या निमित्तानं माझी सुद्धा ओळख वाढली कारण त्या दिवशीची तुमची मिटिंग झाली आणि तुम्हाला वेळ नाही त्यामुळे तुमच्या निमित्तानं मीच सगळे महाराष्ट्रातले सत्कार स्वीकारतो मला हरकत नाही. हे सगळे लोक आम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत. आज इथं तुमचे खैरमोडे बसले आमचे MM पाटील बसलायत आमचा NRHMचा आमचा सहकारी बसलेला आहे. ही सगळीच्या सगळी माणसं जी आहेत ती सातत्यानं तुमच्याकडे धावपळ करतायत धडपड करतायत. पण तुम्ही आल्यानंतर ज्या पद्धतीचे निर्णय व्हायला लागले पहिल्या टप्प्यामध्ये नियम कायदा अटी याचा अतिरेक होता. पण आता तुमचं असं आहे की तिथं काय ते आमच्याकडे असं म्हणाय खटक्यावर बोट जाग्यावर पलटी असं काम तुमचं चाललं आणि त्याचा परिणाम असा होतो की आमच्या असंख्य लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी जे काही काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून काम होतंय. तेच काम पुढच्या टप्प्यामध्ये असंच पद्धतीने होत जाऊ दे. या तालुक्यातल्या सगळ्या आरोग्यविषयक सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे आपण आम्हाला द्याल याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून चाललेलं गतिमान जे काम आहे त्या सगळ्या कामातलं सगळ्यात महत्त्वाचं पुण्याईचं काम हे आपल्याकडे आहे. कारण सर्वसामान्य माणसाच्यासाठी धावपळ धडपड करताना परदेशी जर काय आवश्यक असेल तर तो दवाखाना आणि ह्या सगळ्या दवाखान्यामध्ये आज गारगोटीच्या तांब्याच्या वाडीपासून जर माणूस आला तर त्याला कोल्हापूरपर्यंत जायला 2 तास लागतात. या 2 तासामध्ये 1 तासावरती जो काही ब्रेक आहे तो ब्रेक इथं महत्वाचा होता. तो इथं चांगल्या सुविधा दिल्या. आता डेप्युटी डायरेक्टर आहेत आपल्या डायरेक्टरांना सूचना द्या आणि चांगले डॉक्टर्स उपलब्ध असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि माझी सगळ्या आमच्या सगळ्या स्टाफला विनंती आहे. या स्टाफला विनंती एवढे साहेबांच्या साक्षीने करतो जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे तेवढं तुमचं काम सुद्धा चांगलं आहे. शेवटी आम्ही सगळेजण अपेक्षा काय करत असतो चांगल्या कामाची अपेक्षा करतो. लोक आमच्याकडे काय अपेक्षा करत असतात चांगल्या अपेक्षा करत असतात. आता NRHMचे लोक बसले तिथं अनेक लोक आहेत परमनंट नाही ते सगळे धावपळ करतायत धडपड करतायत आंदोलन करतायत साहेबांकडे विनंती करतायत. पण तुम्ही सगळेजण परमनंट आहात. इतका चांगला इन्फ्रास्ट्रक्चर मिळालंय ज्या सुविधा पाहिजे त्या सगळ्या सुविधा देऊया. पण एकाही पेशंटला बाहेर जायची गरज लागणार नाही याची जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी घ्यावी तरच या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन असं म्हणता येईल. आज तर सगळ्यांचे सत्कार केले पण एका माणसाचा सत्कार मी डॉक्टर मिलिंद कर्मांचा सत्कार मी तानाजीराव सावंत साहेबांच्याकडून करू इच्छितो. कारण मी साहेब मागच्या वेळेला कोरोनाचं संकट होतं या तालुक्यातल्या लोकांची प्रचंड मोठी अडचण होत होती आणि अशा वेळेला माणसं घराघरात भावाभावांच्यात आणि नवरा बायकोच्यात सुद्धा वाद होतील अशी परिस्थिती तयार झाली असताना सुद्धा एक माणूस की ज्याने धाडसानं पुढे आला आणि बघता बघता अख्ख्या तालुक्याचा तो लाडका झाला. तिथल्या गावातल्या छोट्या मोठ्या तक्रारीनंतर ते माझ्याकडे आले होते पण त्या तक्रारीनंतर राजूभाई ते जे आमच्याकडे आले आमचा तालुका त्यांना सोडला नाही असं त्यांनी काम केलं. त्यामुळे निश्चितपणे त्यांचाही सत्कार तमाम तालुक्याच्या वतीनं आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आपण सगळेजण करूया. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या तालुक्यातल्या आरोग्य सेवेच्या दृष्टीनं आज सुरू होत असणाऱ्या या दालनाच्या निमित्तानं आरोग्याच्या सगळ्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या टप्प्यामध्ये अजून गतिमान करूया अशा पद्धतीची विनंती करतो. डॉक्टर मिलिंद कर्मांचा सत्कार म्हणजे त्यांचाच नव्हे तर या तालुक्याच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या माणसांचा म्हणजे त्याच्यामध्ये एखादा कंपाऊंडर आहे नर्स आहे गावागावातले सगळ्या PSCतले डॉक्टर आहेत डॉक्टर AB वर्धन आमचे आहेत तर तुमचाही उल्लेख करायला लागेल. आणि विशेषतः साहेब मी तुम्हाला सांगायला खूप मलाही अभिमान वाटतोय. एरवी आमचे लोक काय करायचे सरकारी दवाखान्याला नाव ठेवायचे. सरकारी दवाखान्याला नाव का ठेवायचे ते जरा होत नाही व्यवस्थित. पण ज्या दिवशी कोरोना आला त्यावेळी सरकारी दवाखान्याशिवाय दुसरं कोणच नाही.
आमच्या सगळ्या लोकांनी एवढं चांगलं काम केलं. इथल्या नर्स असतील, कंपाऊंडर असतील, आशा सेविका असतील, या सगळ्यांना आम्ही देवदूत मानतोय. कारण त्यावेळेला फक्त आणि फक्त त्यांचाच आधार होता. त्यामुळे मिलिंद कदमांच्या सत्कारामध्ये तमाम सगळ्या तालुक्यातल्या आरोग्य विभागाचा सत्कार आहे. एवढंच आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. ज्या ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या सूचनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना इथं मधुकमलवाल्यांचा सुद्धा सत्कार केला. माझी त्यांना विनंती आहे की जी इमारत इतकी देखणी झाली तशीच सोळांपूरची इमारत सुद्धा झाली पाहिजे. सोळांपूरची इमारत सुद्धा तेवढीच देखणी होऊन त्याचं उद्घाटन सुद्धा मंत्री महोदयांच्या हस्ते होण्यासाठी अतिशय चांगलं काम अशाच पद्धतीने करावं अशी त्यांना विनंती करतो. या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रशासकीय कामकाजाला आता रस्ते, पाणी, वीज या सगळ्या प्रश्नांबरोबर सगळी तालुक्यातले वेगवेगळ्या पद्धतीचे आपले ऑफिसेस सुद्धा आपण चांगली करतोय. विशेषतः पोलीस स्टेशन आता जसं आज उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर माणसाला एक चांगला फील होईल. पुढच्या टप्प्यात पोलीस स्टेशन सुद्धा इतकं चांगलं होईल की ते बघितल्यानंतर माणसाला सारखं जावंच वाटतं. पण जायचं नाही आपण तिथं. त्याच्या बरोबरीनं प्रांत कार्यालयाचं संजय आपण उद्घाटन करतोय. प्रांत कार्यालय असं होईल की अगदी विधान भवनासारखं प्रांत कार्यालय. आणि आमच्या तहसीलदार मॅडमचं आता जे हे होईल तहसील कार्यालय ते बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला सेल्फी घ्यावा वाटेल अशा पद्धतीचं काम होईल. हे सगळं का होतंय? सरकारी कामामध्ये सुद्धा जर आम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं असेल तर हे सगळं होतं. नाहीतर असं आहे की पंचायत समितीची इमारत आता आम्ही केली आहे. 8-10 वर्षापूर्वीच्या पंचायत समितीच्या इमारतीमध्ये बदल झाला. आज जर गेलं तर सगळा युरिनचा आणि सगळ्या ह्याचा वास मारतोय. असं का होतंय? तर त्या पैशाचा योग्य उपयोग व्हायला जसं आम्ही आमचं घर बांधतोय, आम्ही आमच्या मालकीतली इमारत बांधतो, त्यावेळेला जसं बुवासाहेब आपण लक्ष देतोय तसं आम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं तर चांगल्या इमारती होऊ शकतात. आणि तशाच पद्धतीचं सगळं काम आपण सगळेजण पुढच्या टप्प्यामध्ये करूया. पुन्हा एकदा फक्त आमच्या प्रेमाखातर या ठिकाणी आपण उपस्थित राहायला आम्ही कृत्यकृत्य आहोत साहेब. आपण खूप मोठे आहात, आपण अजूनही खूप मोठे होणार आहात. पण त्या सगळ्या व्यापारानं एवढ्या छोट्या गावामध्ये वेळ दिला, आम्हा सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तमाम तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. आपल्या या मनोगतानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संजयदादा मंडलिक साहेब या ठिकाणी आपले